काल आपण लास्ट व्हिडिओ मध्ये तर आपण एवढे सगळे डायग्राम ड्रॉ केले होते, तर डायमेन्शन वगैरे दिले होते आणि त्याच्यामध्ये येणारे काही कमेंट बघितले. तर आज आपण आता नेक्स्ट ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स कमेंट बघणार. फर्स्ट आपण आता ड्रॉ करू तर हे हुक ड्रॉ करायचे आहे आता आपल्याला. तर पहिले इथे सर्कल दिलेलं आहे 90 डिग्री. मग आता आपण एक 90 डिग्रीचं सर्कल ड्रॉ करणार. बघा याचे किती डायमीटर दिले, दोन डायमीटर, एक 45 आणि एक 90. तर मग इथं 45 रेडियस घ्यायची आणि दुसरं जे डायमीटर 45 घ्यायचं. त्याच्यानंतर ना बघा दोन सर्कल ड्रॉ केले. इथून ही सेंटर टू सेंटर डिस्टन्स 178 दिले. मग इथं लाईन ड्रॉ करायची आता आपल्याला. बघा इथं क्लिक करायचं, सेंटर पॉईंट आल्यानंतर ना खालच्या साईडला एरो मूव्ह करायचं आणि 78 एंटर करायचं. बघा हे 78 डिस्टन्स वरती ऑटोमॅटिक घेत. सेंटर पॉइंट दिलेलं आहे तिथं 178. 178 वरती काय आहे की हा जो सर्कल आहे हा आणि हा सेमच आहे. तर मग याचं जे रेडियस 45, तर याची पण रेडियस किती राहील, 45 राहील. तर मग आपण इथं काय करणार, 45 रेडियस सर्कल ड्रॉ करणार. सर्कल प्रमाणे 178 वरती 90 डिग्री त्याचा डायमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता दोनच विंडो स्टार्ट आहे. ठीक आहे. तर बघा इथं 178 वरती आपण 45 सर्कल ड्रॉ केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं जे डिस्टन्स दिलेले बघा, ऑफसेट डिस्टन्स दिलेले आहे 22 आणि ही जी रेडियस दिली किती दिली आहे 90. मग इथं काय करायचं, ऑफसेट डिस्टन्स घ्यायचं. बघा आता याच्यावर आपण सर्कल घेतला, सर्कल घेतल्यानंतर ना आता पहिले आपल्याला रेडियस सर्कल घ्यावं लागेल. पहिले ह्या पॉईंट पासून 22 वर एंटर करायचं आणि त्याच्यानंतर त्याची रेडियस दिलेली आहे आपल्याला 90. ओके, 90 आपण ड्रॉ केली. आता बघा आपल्याला काय करायचं, इथं टँजंट ड्रॉ करायची. काय ड्रॉ करायची, टँजंट. तर मग इथून काय करायचं, सुरू करायचं. मग इथं टँजंटचं साईन आलं, इकडे पण टँजंटचं साईन आलं पाहिजे. तर बघा इथं ही वरती टँजंट झालेली नाही, तर मग काय करायचं, इथं मात्र टँजंट. तर तसं होत नसेल तर पॅरामेट्रिक मध्ये जायचं, टँजंट आणि टँजंटचं हे सिलेक्ट करायचं. टँजंट पहिले हे सर्कल सिलेक्ट करायचं, नंतर ही लाईन सिलेक्ट करायची. बघा इथे टँजंट झाली. नंतर ना परत टँजंट मध्ये जायचं, पहिले हे सिलेक्ट करायचं, नंतर हे यायचं सिलेक्ट करायचं. बघा हे दोन्ही पण काय आले, एकमेकांना टँजंट झाले. बरोबर. आता इथं हे ट्रिम करायचं, एक्स्ट्रा झाले ट्रिम करायचं, काय आलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं ड्रॉ करायचंय. इथं ड्रॉ करताना बघा जी लाईन आहे याला पॅरलल पाहिजे आणि इथं याला टँजंट पाहिजे.
तर मग काय आहे, याला तुम्ही ऑफसेट पण करू शकता. ऑफसेट करताना बघा आता याच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे का आपल्याला, नाही दिलेलं, पण ह्या पॉईंट मधून इतकं डिस्टन्स दिले तेवढं त्याच्यात तुम्ही ऑफसेट करू शकता. पण त्याच्यापेक्षा काय करायचं इथून, तर पॅरामेट्रिक मध्ये जायचं, टेंजंट टेंजंट सिलेक्ट करताना पहिले सर्कल सिलेक्ट करायचं जेणेकरून ते मूव्ह होत नाही. ठीक आहे, आता ही टेंजंट झाली. त्याच्यानंतर पॅरलल लाईनला क्लिक करायचं, फर्स्ट लाईन आणि ही सेकंड लाईन. ठीक आहे, बघा हे सर्कल काय झालं, मूव्ह झालं, बरोबर. परत इकडच्या साईडला काय करायचं, स्लाइड करायचं आणि इथून इकडं पॉईंट द्यायचं, 22. ठीक आहे, तर बघा ही लाईन जी, आता आपल्याला काय करायचं, ही लाईन थोडीशी एक्सटेंड करायची. एक्सटेंड नाही करायची, राहू दे तसंच. तर इथं जायचं आणि याला काय करायचं, फिलेट. बघा आता फिलेट काढायची आपल्याला, इथं फिलेट वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं फिलेट किती दिली, 32 ची दिली फिलेट, आणि इथं रेडियस टाकायची 32 आणि सिलेक्ट करायचं. बघा झालं. तर याला ट्रिम करायची, एक्स्ट्रा झालेली. आपण काय केलं, याला पॅरलल आणि याला टेंजंट असणारी लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला इथं याचं सेंटर पॉईंट पासून सर्कल ड्रॉ करायचंय. सेंटर पॉईंट पासून किती सर्कल ड्रॉ करायचंय बघा, इथून ह्या पॉईंट पासून इथं 45 रेडियस वरती करायचं. मग इथून काय करायचं, इथून 45 बघा, सेंटर पासून 45 प्रेस करायचं आणि कितीचं 45चं ड्रॉ करायचं. सॉरी, 45चा पॉईंट जो आहे ना, तो सेंटर पासून नाही, तो ह्या पॉईंट पासून आहे. इथून इकडं स्लाइड करायचं. बघा तुम्ही इथून लाईन पण ड्रॉ करू शकता डायरेक्ट. इथं हे बघा पॉईंट हायलाइट झाला. इथून काय करायचं, 45चं पॉईंट द्यायचं. त्याच्यानंतर ना इथं सर्कल, नंतर परत काय करायचं, ह्या पॉईंट पासून 45 इकडे घ्यायचं. बघा अर्थ मूव डाऊन करायचं नाही, ते लाईन परफेक्ट हॉरिझॉन्टल वर्टिकल येत नाही. आणि इथे एक 45चं सर्कल ह्या पॉईंट पर्यंत ड्रॉ करायचं. केलं. नंतर ना नेक्स्ट बघा, आता हे ट्रिम करायचं आपल्याला, हे बाहेरची गरज नाही. हे पण, हे पण, हे पण, समजलं पण, आणि हे राहू द्यायचे पाहिजे. तर हे आपलं रेडी झालं हुक. तर हुक मध्ये बघा इथं आता आपल्याला हे लाईन ड्रॉ करायची. हे लाईनला स्ट्रेच करून घ्यायची इकडे. मग पॅरामेट्रिक मध्ये जायचं, कोलिनियर, तर काय करायचं, डायमेन्शन मध्ये जायचं. .8 बघा, आता आपलं काय झालं इथं, आपण ज्यावेळेस हे यूज केलं ना कन्स्ट्रेंट, त्यावेळेस काय झालं इथं मिस नाही झालं. तर येतं बघा 0.8चा ऑफसेट आलाय.
मग काय करायचं, हे जे याला सिलेक्ट करायचं आणि वरच्या बाजूला 1.8 एंटर करायचं आणि क्लिक सोडून द्यायचं. बघा इथं थोडस हे झालं बघा. परत याला काय करायचं, इथं टँजंट बनायचं. पॅरामेट्रिक याला सिलेक्ट करायचं पहिले आणि नंतर हे सिलेक्ट करायचं, याला पॅरामेट्रिक बनायचं. त्यानंतर ना बघा हे डिलीट करायचं आणि इथं परत एकदा रेडियस द्यायची. तर मग फिलेट मध्ये जायचं, फिलेट दिस अँड दिस, त्याला जॉईन करून घ्यायचं. किंवा जी लाईन आहे 10 पॉईंट ते लाईन ड्रॉ करून घ्यायची डायरेक्ट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इथं जे एक्स्ट्रा झाले ना त्याला ट्रिम करून टाकायचं, कारण टँजंट आले आता. ठीक आहे. हे डायमेन्शन डिलीट करायचं कारण ते ऑफसेट झालं ना. आता इथं डायमेन्शन देऊन टाकायचे. डायमेन्शन देताना सेम प्रोसेस. डायमीटर 90, तर त्याचा डायमीटर 45, तर इथली रेडियस 32, त्यानंतर ही रेडियस 45, नंतर ही रेडियस 45.4. तर मग हे डिलीट करायचं कारण इथे 45.4 झाले. तर हे बघा, तर हे आपण परत एकदा ट्राय करू. तर इथं बघा ते सेंटर ऑफसेट इथं. तर मग काय इथून हे 45 आणि हे इथून काय करायचं 45 वरती मूव्ह करायचं, किंवा इथून डायरेक्ट लाईन ड्रॉ करायची 45 ची. 45 त्याच्यानंतर मी ते रेडियस द्यायची. ठीक आहे. याला ट्रिम करायचं. आणि इथं डायमेन्शन द्यायची परत 55. नंतर त्याच्यामध्ये ऍक्सिस टू ऍक्सिस डिस्टन्स दिलेलं आहे. किती डायमेन्शन this point to this point 178. नंतर परत याची रेडियस द्यायची ही 90. त्यानंतर इथला डिस्टन्स द्यायचा, ऑफसेट डिस्टन्स 22. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ऑलमोस्ट सगळे डायमेन्शन आपण आता इथं कव्हर केले. तर आपल्याला काय द्यायचं आता सेंटर लाईन द्यायची. सेंटर लाईन देताना सिलेक्ट करायचं आणि इथं बाय लेअर मध्ये जाऊन त्याला कन्वर्ट करायचं. तर हा एक ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर नेक्स्ट ड्रॉ करू आपण हा ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये बघा इथं काय 2 सर्कल. पहिलं सर्कल 38चं, दुसरं 20चं.
डायमीटर दिलेले आहे, सेंटर डायमीटर सिलेक्ट करायचं 38. त्यानंतर मग दुसरं आहे 20. त्यानंतर मग इथं डिस्टन्स दिलेलं आहे 75. तर मग काय करायचं, याच्यापासून खालच्या साईडला मूव्ह करायचं. सेंटर आला, 75. 75 वरती पहिलं सर्कल आहे 34च आणि दुसरं सर्कल आहे 64च. 64. आणि आता बघा हे दोन काय रेडियस 64 आहे आणि टँजंट आहे दोन्हीला. इथे जायचं टँजंट टँजंट रेडियस, टँजंट टँजंट आणि 64 एंटर करायचं. सेम प्रोसेस, टँजंट 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 आणि 64 एंटर करायचं. साईडचं ट्रिम करून टाकायचं आणि मध्ये ऍक्सिस लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर ना प्रॉपर्टीज मध्ये जाऊन चेंज करायचं, कलर द्यायचा, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि बाय लेयर मध्ये जाऊन कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आता याची डायमेन्शन द्यायची. डायमेन्शनची सेम प्रोसेस, 76. डायमीटर 38, 20, 64, 34. ठीक. आणि ही जी रेडियस आहे, रेडियस किती आहे 64. ठीक आहे. तर हे झालं सेकंड ऑब्जेक्ट. नेक्स्ट जे आता पण आता हा स्पॅनर हा ऑब्जेक्ट ड्रॉ करा. तर याच्यामध्ये बघा आता इथं काही हेक्सागॉन दिलेलं आहे, त्याची साईड किती दिलेली आहे 20. तर मग इथं जायचं, गेल्यानंतर पॉलिगॉन नंतर 6 एंटर करायचं. त्याच्यानंतर ते म्हणते स्पेसिफाय पॉइंट. बघा स्पेसिफाय पॉइंट नंतर मग काय तर किती दिलेली त्याची 20 दिलेली, 20 एंटर करायचं. ठीक आहे. तर 20 एंटर केलं. त्यानंतर त्याच्यावरती एक सर्कल ड्रॉ करायचं. आपण हे हॉरिझॉन्टल काढू. तर इथं किती दिलेलं आहे 60 दिलेलं आहे, 65. मग इथं सर्कल त्याचं काय दिलेलं डायमीटर दिलं 65 एंटर करायचं. नेक्स्ट बघा आता याच्यातून हे जे डिस्टन्स दिले सेंटर टू सेंटर किती दिलेलं आहे 145. मग इथून बघा 145 ला R12 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपण डायरेक्ट काय करू, रेडियस घेऊ. याचं सेंटर पॉइंट सेंटर, त्यानंतर मी किती दिलेलं आहे 145. 145 ला R12 दिलेलं आहे. नंतर ना बघा याच्यामधून इथं काय करायचं, एक लाईन आणि परत अगेन एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आणि इथं बघा रेडियस दिलेली आहे 65 ची. मग जायचं बघा इथं रेडियस वरती क्लिक करायचं. रेडियस किती 65, 5 एंटर करायचं. सेम दिस स्पेस. त्यानंतर ट्रेन करायचं बघा ते मधलं. ठीक आहे. डायमेन्शन द्यायचे. डायमेन्शन देताना बघा
45 त्यानंतर ना 20 इथं R दिलेलं आहे इथं 65 त्यानंतर सेंटर लाईन ड्रॉ करायची आहे सिलेक्ट करायचं आणि इथं जायचं बाय लेअर मध्ये जाऊन त्याचा कलर ऍक्सिस लाईनला आपण सेपरेट कलर देतो आणि इथं पण एक हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची जायचं बाय लेअर ठीक आहे आता इथं लास्ट द्यायचा PR12 त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्ट ड्रॉ करू हे फ्रिक्शन प्लेट तर बघा आता फ्रिक्शन प्लेट जी दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न कमांड यूज करावं लागेल काय करावं लागेल पॅटर्न कमांड तर बघा इथं हायेस्ट जे सर्कल आहे हे कितीचं दिलंय 154 पहिले काय करायचं 154 एक सर्कल ड्रॉ करायचं इथं जायचं डायमीटर 154 ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे जे पीस सर्कल दिलेलं आहे त्याच्यावरती 8 होल्स आहे दिलेलं आहे बघा 8 होल्स तर 8 होल्स मध्ये बघा आणि जो सर्कल दिलेला आहे त्याचा 122 डायमीटर दिला आहे इथं बघा मग काय करायचं एक सर्कल ड्रॉ करायचं 122 त्यानंतर नेक्स्ट बघा इथं 15 डिग्री म्हणजे टोटल 30 डिग्री आहे बॉटम साईडला 15 आणि इकडनं 15 वरती एक लाईन ड्रॉ करायची बघा पहिले एक वर्षाचा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घे तर इथं आर्थ मोड बंद करायचं आता आर्थ मोड बंद केल्यानंतर ना अंदाजे काय करायचं लाईन ड्रॉ करायची पहिली लाईन जी ती किती करायची 15 डिग्री इकडे बॉटमला आणि वरती 15 डिग्री करायची तर मग इथपर्यंत आणि टॅब दाबायचं 15 डिग्री ठीक आहे ही लाईन थोडी बाहेर स्ट्रेच करायची बाहेर स्ट्रेच करताना मला टॅब ठीक आहे त्यानंतर ना एक इथं सेंटरला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि हिला सिलेक्ट करायचं आणि मिरर म्हणायचं एंटर या पॉइंटच्या अगोदर सो ठीक आहे मिरर आणि इथं नो म्हणायचं जेणेकरून ते दोन्ही बाजू ही लाईन डिलीट केली तरी चालेल एक्स्ट्रा जे झालेलं ते क्लीन करून टाकायचं तर बघा इथं आपल्याला इथे एक 4 पाहिजे 4 ठिकाणी आता आपण काय केलं एक ड्रॉ केल्यानंतर याला सिलेक्ट करायचं तर मधलं सर्कल पण मी डिलीट करता तरी काही गॅरंटी याची काही गरज नाही ठीक आहे आणि बाहेरच्या बाजूचं म्हणजे याला राहू दे ठीक आहे सिलेक्ट करायचं 1 2 3 आता बघा इथं आरे कमांड आहे आरे कमांड मध्ये बघा क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ना रेक्टेंग्युलर आरे आणि पोलर आरे तर पोलर आरे सिलेक्ट करायचं पोलर आरे नंतर ना हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं त्यानंतर ना बघा इथं क्वांटिटी विचारतात आयटम्स म्हणजे इथं 4 टाकायचे त्यानंतर इथं डिग्री वगैरे ऑटोमॅटिक मेंटेन होते जर आपण टाकलं 4 तर 360 डिवाइड बाय 4 मग इथं ऑटोमॅटिक 90 अँगल काउंट ठीक आहे आता आली बघा त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे बाहेरचं क्लीन करून घ्यायचं 1 2 3 4 हे क्लीन केले नंतर ना आता होल्स तर होल्स मध्ये बघा
इथं यांच्यामधला इन बिटवीन अँगल 30 दिला, इकडनं 30, म्हणजे ऑब्विसली इथला पण किती असेल 30 असेल. ठीक आहे. मग काय करायचं, हे सेंटर पॉईंट इथून काय करायचं 30 डिग्री टॅप 30. ठीक आहे. आणि आणखीन एक लाईन ड्रॉ करायची टॅप 60 वरती 2 ड्रॉ करायचे. नंतर नेक्स्ट बघा, इथून आपण जे होल्ड जे डिलीट केलं पर्यंत तसं ड्रॉ करायचे. आणि बघा त्याचा जो पॉईंट आला मिड पॉईंट, आता याला ह्या सर्कलला आपण काय करू, ते कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. त्याला कलर द्या, बाय लेअर मध्ये कलर चेंज करायचा आणि इथं जायचं सर्कल, परत इथं होल ड्रॉ करायचं आपल्याला. होल म्हणजे सर्कल ड्रॉ करायचं, त्या सर्कलचा डायमीटर दिलेला आहे 12, बरोबर. 8 होल आहे 12 ची. इथं टाकायचं रेडियस 6. त्यानंतर इथं सेम 6. आणि ह्या 2 लाईन ज्या आहेत त्यांना काय करायचं डिलीट करायचं. ठीक आहे. त्यांना राहू द्या, आपण ऍक्सिस मध्ये कन्वर्ट करू त्यांना, कारण की नंतर आपल्याला त्यांचं अँगल द्यायचं आहे. त्यांना ऍक्सिस मध्ये कन्वर्ट करून त्यांना कलर चेंज करू. ठीक आहे. नंतर हा सर्कल सिलेक्ट केला, परत आर ए कमांड वरती क्लिक करायचं, आर ए कमांड. नंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे, एंटर करायचं, सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं. नंतर बघा आपल्याला किती पाहिजे, आता किती डिग्री वरती पाहिजे, तर इथं 4 टाकायचे. किती 4. ठीक आहे. 4 टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली क्लिक होतं. आता सिमिलरली आपल्याला आता इन बिटवीनचं ड्रॉ करायचं. आपण आता हे बाहेरचं ड्रॉ केलं, सेम परत इनसाइड. आता इनसाइड याचं सर्कल जे दिलं याचं डायमीटर किती दिलंय 50 दिलंय. मध्ये काय करायचं 50 सर्कल ड्रॉ करायचं. रेडियस किती याचं 25. रेडियस किती आहे 25. नंतर बघा आता इथं आपल्याला स्लॉट दिलेले आहे, जसं ते आपले की स्लॉट असते बघा त्या टाईप. त्याचा जो अँगल दिलाय तो 45 डिग्री दिलाय, आणि 45 डिग्रीला काय, आणि इथं डिस्टन्स पण बघा आपल्याला 6 दिलेलं आहे. ठीक आहे. इथं काय करायचं, आता आपल्याला इथं परत पॅटर्न करावं लागणार, कारण की 1 2 3 4 ड्रॉ करायचे. आपण काय करू, इकडच्या बाजूला ड्रॉ करू. आता इथं काय करायचं, टॅब दाबून 45 दाबायचं, 45. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा हा पॉईंट भेटला आपल्याला. तिथं त्यांनी काय सांगितलं, आता हे जे वरती दिलेली आहे 6 mm दिलेली, किती दिलेलं आहे 6. तर मग इथं कट ट्रिम करायचं. ट्रिम करायपेक्षा या पॉईंट मध्ये पासूनच काय करायचं, वरती लाईन ड्रॉ करायची 6 mm ची. अँगल किती आहे त्याचा 45. 6 टॅब 45 टॅब हॉरिझॉन्टल मध्ये किती येणार, मग त्याचं टोटल डिस्टन्स आहे 6 12. इकडच्या साईडला 6 येणार, आणि परत इकडे पॅरलल ड्रॉ करायचं. तर बघा ही लाईन पॅरलल नाही याला, तर मग काय करायचं, पॅरामेट्रिक पॅरलल सिलेक्ट करायचं. पहिले ही लाईन सिलेक्ट करायची, नंतर ही सिलेक्ट करायची. मग आता हे ठीक आहे. मग काय करायचं, हा पॉईंट कनेक्ट करायचा. ठीक आहे. हे पॅरलल पण आणि एकमेकांना कनेक्टेड पण आहे बघा. आपण इथं कन्स्ट्रेंट यूज केले. नंतर नेक्स्ट बघा इथं ट्रिम करायचं. काय करायचं ट्रिम, आणि याला काय करायचं, ही 2 लाईन सिलेक्ट करायचं, याला मिरर म्हणायचं. काय म्हणायचं मिरर. क्लिक करायचं इथपर्यंत, आणि इथं नो म्हणायचं. बघा आता पहिला हा की जोचा जो स्लॉट आहे पहिला रेडी झाला, तर याच्यामध्ये याला ट्रिम करून टाका, आणि ही जी लाईन आहे त्याला ऍक्सिस लाईन मध्ये कन्वर्ट करा. बाहेर मध्ये जायचं. ठीक आहे. ऍक्सिस लाईन मध्ये कन्वर्ट केली. 1 2 3 4 यांना सिलेक्ट करायचं. तर परत आर ए कमांड मध्ये जायचं, पोलर आर ए, सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं. त्यानंतर 6 च्या ऐवजी 4 टाकायचं.
आणि याला क्लोज करायचं. बघा, तर हे प्रत्येक ठिकाणी ड्रॉ झालं. मग इथं मला ट्रिम कमांड नाही, मला ट्रिम करून टाकायचं कारण की ते नाही येतं ऑब्जेक्ट मध्ये. तर मग अशा प्रकारे आपला ऑब्जेक्ट कम्प्लीट झाला. तर बघा याला डायमेन्शन द्या. डायमेन्शन देताना सेम प्रोसेस फॉलो करायची जसे आपली रेग्युलर प्रोसेस आहे. रेडियस, डायमीटर, त्यानंतर मी याचा डायमीटर किती आहे 122, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे होल डायमीटर. बघा होल किती आहे 12 होल आहे. इंटू किती करायचं 8 होल्स, 8 होल, ठीक आहे. नंतर नाही तर डी किती अँगल द्यायचं. बघा इथं आपण काय करू, एक सेंटरला ऍक्सिस लाईन ड्रॉ करू म्हणजे जे आपल्याला अँगलला द्यायला काम आहे, ठीक आहे. अर्थ मोड ऑन करायचं. तेव्हा या नंतर नेक्स्ट घ्यायचं अँगल. बघा इथं किती दिलेलं आहे 30, इन द सेम 30, किती 45. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हे अँगल दिले आपण, इथले अँगल द्यायचे राहिले 45 स्पेस, ठीक आहे. आणि की स्लॉटचे डायमेन्शन द्यायचे. तर बघा अर्थ मोड बंद करायचं. हे 6 जे आहे, तर आपण इथं जे ट्रिम केलंय बघा, आपण काहीतरी ट्रिम केलं इथं, तर ट्रिम केल्यामुळे काय तिथे सेंटर पॉईंट पासून म्हणजे हा जो सर्कल याचा इथं पण ह्याला केला ना तो हाईट पॉईंट येणार आणि हाईट पॉईंट पासून त्यांनी दाखवलेलं, ठीक आहे. नंतर मी याचं डायमीटर दाखवायचं किती 25 होता, ठीक आहे. 25, ठीक आहे. हे डायमेन्शन थोडी जवळ घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण नवीन कमांड कोणती बघितली, तर ती कमांड होती पोलर आरे. तर या पोलर आरे मध्ये बघा तीन तीन टाईप आहे ऍक्च्युली, मेन दोन आहे. तर दोन मध्ये आपण पहिला बघितला पोलर आरे म्हणजे जे सर्क्युलर सर्क्युलर पीच मध्ये राहतात. आता रेक्टँग्युलर पीच मध्ये बघा म्हणजे काय की सपोज आपल्याला हे होल आहे, होल आपण ड्रॉ केलं आणि काय पाहिजे इकडच्या डायरेक्शन मध्ये आणि इकडच्या डायरेक्शन रो आणि कॉलम मध्ये पाहिजे परत रिपीट. इथं जायचं रेक्टँग्युलर आरे मध्ये सिलेक्ट करायचं, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर बघा ते क्वांटिटी विचारतं, कॉलम किती पाहिजे 5 पाहिजे, नंतर रो किती पाहिजे ते आपण 5 पाहिजे. बघा हे ऑटोमॅटिक काय आलं ऑफसेट झालं, ऑटोमॅटिक काय आलं ऑफसेट. आता याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स पण कमी करू शकता 8 किंवा 50 80. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण चेंज करू शकतो 300. म्हणजे ते पोलर पोलर आरे मध्ये काय होतं सर्क्युलर पीच मध्ये अँगल विचारतं किती क्वांटिटी पाहिजे, आणि इथं काय की रेक्टँग्युलर डायरेक्शन मध्ये रो आणि कॉलम प्लस त्यांच्यामधलं डिस्टन्स किंवा गॅप आपल्याला ते विचारतं, आपल्याला ते इनपुट मध्ये द्यावं लागतं. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये आता कन्स्ट्रेंट बघितले, पॅरलल, टँजंट आणि पोलर आरे या 3 कमांड बघितले. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी ऑब्जेक्ट ड्रॉ करू आणि रिमेनिंग कमांड बघू, ठीक आहे.